सरकारी यंत्रणेतील काही बडे अधिकारी निवृत्त झाले की भाजपात दाखल झालेले आहेत। काही न्यायमूर्तीही निवृत्तीनंतर भाजपाची इमानतबारे सेवा करीत आहेत। मित्र हो, नमस्कार। भारतीय जनता पक्षाकडून सरकारी यंत्रणा, स्वायत्त संस्था यांचा गैरवापर करून आपलं राजकारण साधलं जात असल्याचा आरोप विरोधक नेहमीच सातत्यानं करीत आलेले आहेत। न्याय संस्था हीच आत्ताची आशेची काहीतरी अखेरची अंतिम अशी एक आशेची बाब उरली आहे ना। लोकशाही वाचवलीच तर ती बघा न्यायपालिकाच वाचवू शकते अशी परिस्थिती आहे, कारण आपलं राजकारण एवढ्या आता पातळीला गेलेलं आहे। न्यायपालिका ही तटस्थ असावी, ती कुठल्याही एका बाजूला झुकलेली नसावी आणि तिच्याकडून फक्त न्याय आणि न्यायच मिळावा अशी अपेक्षा असते। आणि म्हणूनच मग न्यायमूर्तीच्या नियुक्ती या कशा पद्धतीने केल्या जातात हे अत्यंत महत्त्वाचं असतं। खूप बारकाईने याची तपासणी करून खरोखरच न्यायमूर्ती पदासाठी ही व्यक्ती योग्य असेल का याचा अभ्यास करून या सगळ्या पुढच्या गोष्टी घडत असतात। भाजपच्या काळात या व्यवस्थेवर सुद्धा सगळे शंका घेऊ लागले आहेत आणि अशाच परिस्थितीमध्ये आता एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून काम केलेल्या ॲडव्होकेट भारती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे। साहजिकच बघा, या नियुक्तीमुळे विरोधक आक्रमक झालेले आहेत। आमदार रोहित पवार यांनी तर भाजपावर या प्रकरणात अत्यंत सडकून टीका केलेली आहे। सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात आहे। याच भारतीय न्याय व्यवस्थेच्या निष्पक्षपणावर दूरगामी परिणाम होईल असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलंय। त्याचबरोबर केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का, असा एक अत्यंत महत्त्वाचा, लक्षवेधी आणि विचार करायला लावलेला प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। संविधानालाच हरताळ फासण्याचा हा प्रयत्न नाही का, असा सवाल देखील त्यांनी केलेला आहे। जेव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणजे न्यायाधीश पदावरील व्यक्ती राजकीय पार्श्वभूमी आणि सत्ताधारी पक्षातील पदाचा उपभोग घेतलेला असेल, तेव्हा न्यायदानाची प्रक्रिया राजकीय आकस बाळगून होणार नाही याची खात्री कोण देणार? एका राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीमुळे पूर्ण न्यायदानाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही का? बघा, अशा प्रकारचे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलेले आहेत आणि साहजिकच हे जे प्रश्न आहेत ते सर्वसामान्य जनतेच्या मनातले आहेत। कोणालाही हे वाटेल ना, एखाद्या राजकीय पक्षाचं काम करणारी एखादी व्यक्ती आणि ती थेट उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर, अवघड आहे सगळे। काँग्रेस पक्षानं तर याला निर्लज्जपणाचा कळस म्हटलंय, निर्लज्जपणाचा कळस। चक्क भाजप प्रवक्त्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती होत आहे। लोकशाहीची क्रूर थट्टा भाजपानं उघडपणे चालवलेली आहे अशा शब्दामध्ये हल्लाबोल केला काँग्रेसनं। भाजपनं मात्र बघा या सगळ्यावर आपल्या नेहमीच्या पद्धतीनं गोलमाल टोलमटोल अशा पद्धतीची उत्तरं देऊन हात झटकण्याचा प्रयत्न केला। काय म्हणतात ते, आरती साठे आणि भाजपाचा आत्ता काही संबंध नाही। त्यांनी भाजपाच्या प्रवक्ते पदाचा 1.5 वर्षापूर्वीचा राजीनामा दिला आहे। केवढं हे लंगडं समर्थन पण भाजपाकडून केलं गेलं। शिवाय काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा असे काही प्रकार घडले असल्याचं भाजपाला म्हटलंय। असतीलही, आहेत ही, पण मग काँग्रेसच्या काळात जर काही चुकीचं घडलं असेल तर तेच भाजपानंही करायचं का? कोण याचं उत्तर कोण देणार? काँग्रेसकडे किती दिवस बोटं दाखवणार? आता तुम्हाला दिली ना सत्ता या जनतेनं, मग काँग्रेसनं केलं हे काय सांगताय? जे काँग्रेसनं चुकीचं केलंय ते तुम्ही बरोबर करायचं सोडून त्यांनी केलंय म्हणून आम्हीही करणार, ही कुठली पद्धत, ही कुठली भाषा हो? भले बघा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या आरती साठे यांनी 1.5 वर्षापूर्वी राजीनामा दिलेला असेलही, पण
त्यांच्या मनातला, त्यांच्या विचारातला भाजपा गेलेला असेल का? त्यांनी कायम भाजपाचे विचार मांडण्याचे काम केलेलं आहे. अगदी सार्वजनिक व्यासपीठावर जाऊन त्यांनी भाजपचे विचार, भाजपची बाजू मांडत राहिलेल्या आहेत त्या, आणि आता त्यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आलेला आहे. मग त्यांच्याकडून न्यायाची भूमिका कशी बजावली जाईल याबाबत शंका उपस्थित होण्याला पुरेसा वाव आहे ना हो. आजवर बघा, सरकारी यंत्रणेतील काही बडे अधिकारी निवृत्त झाले की भाजपात दाखल झालेले आहेत. काही न्यायमूर्तीही निवृत्तीनंतर भाजपाची इमानतबारे सेवा करीत आहेत. कुठल्या ना कुठल्या पदावर जाऊन बसत आहेत ही मंडळी, शासकीय यंत्रणेतले, न्यायपालिकेतली. आणि आता तर काय, भाजपच्या प्रवक्ते थेट उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती. मित्रांनो, हे सगळं तुम्हाला कसं वाटतं जरूर सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.